जेव्हा शिवण शिकली तेव्हा माझ्या समोर फक्त माझं कुटुंबाचं पोट भरणं खूप गरजेचं होतं, कारण आमचं 6 जणांचं कुटुंब होतं. तेव्हा खूप काही जास्त शिलाई नव्हती. 5 रुपये ब्लाऊजची शिलाई मिळायची आणि दिवसातून 4, 5, 10 असे ब्लाऊज शिवले जायचे. 50 रुपये यायचे, त्याच्याने कुटुंब सावरायचं, कारण खूप काही अपेक्षा नव्हत्या. फक्त 2 वेळेचं खायला भेटलं पाहिजे आणि शिक्षणाच्याही खूप काही अशा हे नव्हत्या तेव्हा, की ट्युशन हे ते काही गोष्टी नव्हत्या. थोडी थोडी रुटीन लागली. नंतर हळूहळू व्यवसाय वाढत गेला आणि प्रचंड काम यायला गेलं. म्हणजे मी कल्पना करू शकत नव्हती की एवढं काम मी करू शकते. आणि ते काम वाढत गेलं. मी दिवसभर जे ब्लाऊज शिवायची, रात्री हातशिलाई करायची. खरं सांगते तुम्हाला की जरी निसर्गाचा 12 तासाचा दिवस असेल, तो मी 21 तासाचा दिवस केला होता आणि 3 तासाची रात्र केली होती. म्हणून आज तुमच्या समोर उद्योजिका म्हणून बोलतो. रात्रंदिवस काम करत असताना तो कामाचा लोड वाढत गेला. मग काय करायचं की काम परत न करता हात वाढवायचे असा विचार करायची. इकडे हात वाढलं तर त्यांना काहीतरी द्यावं लागेल, मग कुटुंबात अजून कमी असा विषय. पण मग वेळ असते ती. एक विधवा महिला माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ताई, माझे मिस्टर 2 महिन्यापूर्वी वारले, आमच्या घरची परिस्थिती खूप वाईट आहे. आणि मग माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं की मीना, तुझी हीच परिस्थिती होती आणि तूही कोणाला तरी शोधत होती. आज तुला शोधत कोणीतरी आलंय, तुला मार्ग दाखवायचा आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं की ताई, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही उद्यापासून माझ्याकडे या. आणि मग त्यांना मदतीला घेतलं. मग मी शिवलेल्या ब्लाउजांच्या त्या हुक लावायच्या, ड्रेसांच्या घड्या घालायच्या, अनेक अशा छोटं मोठं काम करायच्या आणि त्यांचंही कुटुंब सावरायला सुरुवात झाली. आणि हे माझं कुटुंब सावरत असताना माझा कामाचा वेग वाढत गेला. आणि जेव्हा एक अपंग महिला आली माझ्याकडे आणि ती गुडघ्यावर हात ठेवून चालत होती आणि म्हटली, ताई, मला तुम्ही शिकवाल का? हा प्रश्न माझा आतला अंतर्मनाचा प्रश्न होता की मला कोणीतरी शिकवेल का? आणि तिने मला वापरला, ताई, तुम्ही मला शिवण शिकवाल का? आणि मी विचार केला की आत्ता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. जे आपण आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यायची होती, ती आता खऱ्या अर्थाने देण्याची वेळ आलेली आहे. आणि मग तिला एकीला शिकवायला सुरुवात केली. आणि तेव्हा ठरवलं, आपण एकच देऊ शकतो की माझ्या गुरुने मला मोफत शिकवलं तर आपणही मोफत प्रशिक्षण द्यायचं. आणि तशा पद्धतीने गुरूंचे ऋण फेडत गेले. मग विधवा महिला येत गेल्या, दिव्यांग महिला येत गेल्या, ज्यांच्या त्यांच्या परीने. हात वाढत गेले, मशीन वाढत गेल्या. आणि फक्त कितीतरी वर्ष मी 2 मशीनवर क्लासेस घेतले. मग हळूहळू मशीन वाढत गेल्या. अशा पद्धतीने ते करत असताना बहिणींचे लग्न झाले, भावांचे लग्न झाले, त्यांचे संसार व्यवस्थित झाले, कुटुंबाची जबाबदारी पार पडली. आणि मग कळालं की आता एक कुटुंब सावरलं गेलं. आपल्याला बाहेरची समाजाचे अनेक कुटुंब आपली वाट बघताय, तर त्या कुटुंबासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. फक्त सेवेच्या मार्गातून, वेगवेगळ्या मार्गातून, अडचणी काय आहेत, हे सगळ्या मार्ग. मला ज्या अडचणी होत्या, म्हणजे आपण जे बऱ्याच वेळा काय करतो माहिती का, काय करू शकतो. मला बऱ्याच ठिकाणी मुलं प्रश्न विचारतात, मॅडम, आम्हाला समाज कार्य करायचं आहे, पण कुठून सुरुवात करायची आणि काय करायचं? समाज कार्याला सुरुवात करावी लागत नाही, ते आपोआप होते. तसं ह्या ज्या वेदना होत्या घरातल्या, कुटुंबातल्या, मी दिव्यांगत होती, हा स्ववेदना होत्या. आई विधवा होती, हे मी समोर बघितलं, कुटुंबातली वेदना होती. आणि ह्या वेदना आपल्याला अस्वस्थ करत राहतात की आपण काहीतरी केलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की नाही, माझ्यावर ही वेळ आली तर मी या गोष्टी करायला पाहिजे, त्या खूप त्रास होतात. पण त्याच्या विरुद्ध जर आपण म्हटलं की ही वेळ कोणावर येऊ नये. कोणी, मी उपाशी होती,
भूक काय असते मी बघितलेलं होतं. तर माझी अशी कमजोरी असते की कोणी उपाशी राहायला नको. आपल्या आजूबाजूचे तरी, आपण सगळा परिसर किंवा पूर्ण देशाचं नाही काही करू शकत, पण कमीत कमी आपल्या आजूबाजूचे कोणी उपाशी राहायला नको, ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने केली पाहिजे. आणि हे इथूनच आपलं कार्य सुरू होत असतं. आणि मग मला असं वाटलं की आपण आपल्या दिव्यांग भगिनींसाठी काय करू शकते. कारण मला बाहेर पडता येत नव्हतं, तशा अनेक माझ्या दिव्यांग भगिनी कुठेतरी कानाकोपऱ्यात बसल्या आहेत, ग्रामीण भागात बसलेल्या आहेत. मग त्यांच्यासाठी मी काय करू शकते. तर मग प्रशिक्षण द्यायचं तर त्यांच्या घरी जाऊन, प्रत्येकीच्या घरी जाऊन प्रशिक्षण देणं शक्य नाही आणि त्यांचे पालक त्यांना आणू शकत नाही. मग अशा दिव्यांग भगिनींना एकत्र येण्यासाठी काय करायचं, तर एक निवासी केंद्र सुरू केलं आणि त्या निवासी केंद्राचं नाव स्वयंदीप निवासी केंद्र सुरू केलं. स्वयंदीप हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे यासाठी स्वयंदीप नाव ह्यासाठी की जोपर्यंत तुमच्या आयुष्यातला प्रकाश तुम्ही होत नसतात तोपर्यंत बाहेरची लाईट किती लावून तुमच्या जीवनामध्ये उजेड पडू शकत नाही. माझ्या दिव्यांग भगिनी जरी असल्या, आज आम्ही दिव्यांग असलो, आम्ही जर काही करू शकले नाही तर आमच्या आयुष्यात दिवा पेटला जाणार नाही. कारण दिलेलं एक दिवसाचं असतं, 2 दिवसाचं असतं, तिसऱ्या दिवशी आपल्याला स्वतःला उपाशीच राहावं लागतं. म्हणून स्वतः काहीतरी केलं पाहिजे, स्वतःच्या हिमतीने काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतःचा प्रकाश म्हणजे आपला अंतर्दीप, आपला अंतदीप आपण तेवढ ठेवण्यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे. आणि कार्यरत राहिल्याशिवाय आपण आपली ओळख निर्माण नाही करू शकत. हे अशा पद्धतीने त्या संस्थेचं नाव स्वयंदीप ठेवलं गेलं. निवासी व्यवस्था केली गेली आणि तिथे निवासी व्यवस्था आहे. ज्या पद्धतीने दिव्यांग महिला आहेत, त्यांना हात नाही आहेत, काहींना पाय नाही आहेत, काहींना म्हणजे थोडीशी गतिमंद आहेत, काहींना एक हात एक पाय नाही आहे, अशा पद्धतीने ज्या महिला आहेत त्यांच्या कुवतीप्रमाणे काही करतात, काही करत नाही, काहींना पालक नाही आहेत, त्यांना त्यांचं संगोपन केलं जातं, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना रोजगार दिला जातो आणि खऱ्या अर्थाने त्यांना स्वावलंबी बनवलं जातं. उद्योजिकांचा मार्ग असा आहे मॅडम की जेव्हा मला कोणाची तरी परिस्थितीचं दूर करायची असेल तर 1 दिवसाची भाकर देऊन उपयोग नाही. जे समजा कोणी पुरणपोळी दिली असेल तर 1 दिवसाची पुरणपोळी देऊन आपण कोणाची परिस्थितीमध्ये निवारणा करू शकत नाही. तर त्यांना रोजचा रोजगार देणं खूप गरजेचं असतं आणि रोजची रोटी जर त्यांना मिळाली तर खऱ्या अर्थाने त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून अनेक त्यांचं कुटुंब उभं करू शकतात. असे अनेक कुटुंबांना प्रशिक्षण देऊन अनेक कुटुंब उभे राहिले आणि तेव्हा की लोकांनी मला ही पदवी दिली उद्योजिका. पण खऱ्या अर्थाने उद्योजिका जर मला समाधान देत असेल तर किती महिलांचे कुटुंब उभे राहिले, किती विधवा महिलांचे मुलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन झालं, चांगल्या पद्धतीने त्यांचं एक कुटुंबाचं हे झालं, आनंदी वातावरण निर्माण झालं. हीच माझी खरी उद्योजिकाची पावती असेल असं मला वाटतं. मला सगळ्या माझ्या मैत्रिणींना, मित्रांना पण हे सांगायचं आहे, विद्यार्थी मैत्रिणींना खास करून सांगायचं की आपल्या आयुष्यामध्ये खूप चढ-उतार येतात. खूप काही गोष्टी अशा असतात की आपण तेव्हा निराश होऊन जातो. मैत्रिणींना खरं सांगू का, माझ्या आयुष्यात क्षणाक्षणाला असे क्षण येतात की नैराशा उभी राहते, पण त्याच मिनिटाला तेवढ्याच गंभीरतेने, तेवढ्याच हिमतीने त्या दुःखाला आणि त्या नैराशाला मी सांगत असते की मला जगायचं आहे, तू मला अडवू शकत नाही. ही हिंमत तुमच्यामध्ये असेल तर कुठलंही संकट तुमच्यासमोर संकट म्हणून उभं राहणार नाही. खरंच ताई, जो तुमचा प्रवास वर्णन केलं, संकट तर येत असतात पण त्यासाठी सज्ज झालं पाहिजे आणि स्वतः सज्ज होऊन उपयोग नाही. तर आपल्यासारखी संकट जी आपल्याला दिसतात इतरांवर येतात, तर त्यांना पण लढण्यासाठी तुम्ही खरंच सज्ज केलं आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणतात की जे जे अवघड आहे ते तुम्हाला करायला आवडतं आणि तुम्ही ते करून दाखवतात. तर तसंच तुमच्या ह्या सगळ्या जीवन प्रवासात तुम्ही सांगितलं आणि त्यातनं आम्हाला हे जाणवलं की खरंच खूप अवघड होता हा सगळा प्रवास
आणि तुम्ही तो सार्थक म्हणजे केलात. आणि मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व हे जे 3 गोष्टी आपल्याला माहिती आहेत. भावंडांचं संगोपन केलं, त्यात तुम्ही मातृत्व दाखवलं. आणि दातृत्व म्हणजे जसं तुम्ही म्हणतात की तुम्ही डोनेशन पण घेत नाही स्वयंदीपला. तर ताईंचं असं आहे की आपले हात हे कायम देणारे व्हावेत. तर देणारे हात कसे होतील, तर यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, दिलं पाहिजे समाजाला. हा ताईंचा जो संस्कार आहे हा ताईंनी त्यांच्या सगळ्या स्वयंदीपच्या भगिनींना दिलेला आहे. जवळ 2000 किंवा त्याहूनही अधिक जणींना ताईंनी आत्मनिर्भर बनवलं आहे. आणि म्हणजे दिव्यांग असणं ही काही अडचण असू शकत नाही. जर तुम्हाला खरंच काही करायचं आहे, सेल्फ डिपेंड म्हणजे दुसऱ्यावर डिपेंडन्सी न ठेवता स्वतःवरच जे काही आहे ते आत्मनिर्भर बनायचं आहे आणि आर्थिकदृष्ट्याही जर सुदृढ बनायचं आहे, तर ताईंनी जवळपास 2000वर गरजू महिला तसेच दिव्यांगांना ताईंनी प्रशिक्षित केलेलं आहे. ताई राज फॅशन डिझायनिंग म्हणून क्लास पण चालवतात. स्वतः त्यांनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स पण त्यांचा झाला आहे. त्यांच्या सांगण्यातनं आलं, त्यांना ज्या गुरु मिळाल्या त्यांनी निशुल्क त्यांना शिकवलं. आणि तसंच ताई गुरुदक्षिणा म्हणून पुढं निशुल्क पण शिकवतात. ताई, यापुढे मी तुम्हाला असं विचारेन की लक्ष केंद्रित जीवन कसं असावं माणसाचं. जीवन जगताना जे काही पॅरामीटर्स आपण लावले पाहिजे किंवा सुंदर आयुष्य आहे, खूप सुंदर पद्धतीने जगता येतं. आणि मग त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने चांगलं ते घेतो, वाईट वगळून टाकतो. तर ताई, आजच्या या सत्रात इथे ज्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत, युवा पिढी तुमच्यासमोर बसली आहे, तर लक्ष केंद्रित जीवन जगण्यासाठी काय गरजेचं आहे याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. आणि माझी तुम्हाला अशी विनंती पण राहील, विद्यार्थी मैत्रिणींना, तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. भाषण वगैरे हा प्रकार नाही आहे. आणि तुम्हाला काही अडचणीही असतील जीवनामध्ये किंवा नसतील अडचणी, नसाव्यातच, पण तरीही तुम्ही आयुष्य कसं असावं, येणाऱ्या अडचणींना सामोरे कसं जाता येईल, किंवा काही अशी अडचणी असतात आपल्याला की त्याचं उत्तर सापडत नाही, तर आपण कारण काही माझे उत्तरही तुमच्याकडे असतील, कदाचित आहेत. माझे काही प्रश्न आहेत तरुणांच्या बाबतीत, त्याची उत्तर तुमच्याकडे असतील असं मला वाटतं. आणि ते उत्तर मला मिळतील तुमच्याकडून, अशी माझी अपेक्षा आहे. खूप छान प्रश्न हा, लक्ष केंद्रित. माणसाच्या जीवनाला ना एक ध्येय असतं. प्रत्येकाचं एक ध्येय असतं जीवनामध्ये. आता मुलांपेक्षा पालकांचं एक लहानपणीच मुलांना एक ध्येय असतं की माझा मुलगा डॉक्टर होणार, त्यांचं ध्येय असतं ते. म्हणजे माझा मुलगा इंजिनियर होणार, लहानपणीच ते ठरवतात की आपल्या मुलाला आपण असं बनवायचं, हे त्यांचं ध्येय असतं. पण समोर आपलं ध्येय, हे ध्येय आपलंच असावं. पालकांचं ध्येय हे वेगळं असतं, आपलं ध्येय, स्वध्येय, तुम्हाला काय बनायचं आहे. माझ्या पुढे एकच आत्मध्येय असं होतं की मला काहीतरी करायचं. काहीतरी करण्याच्या तुम्ही ज्या मार्गाला निघतात ना, मी कशी जाऊ, मी कसं करेल, मला किती अडचणी येतील. आणि खरोखर अडचणी आल्याच पाहिजे. अडचणी या गुरु म्हणून येतात, कारण त्या सोडवल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग मोकळा होत नाही. जर तुम्हाला अडचणी आल्या नसतील तर तुमचे आयुष्य एखादी कॉपी केलेल्या पेपरसारखे. तो चालला त्या मार्गालाच त्याच्या मागे मी जाणार, कारण त्याने मार्ग आपला मोकळा केलेला असतो ना. पण पुढच्या आज तो मार्ग तुमचा मोकळा करायला उभा आहे, पण पुढच्या मार्गाला तुम्ही जेव्हा निघाल आणि दुसरा कोणी नसेल आणि तुमच्या मार्गात काटे असतील, मग तेव्हा तुम्ही काय करणार. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तेव्हा स्वतःला चांगल्या सवयी लावणं. सगळ्यात मी तर सांगेल की
ध्येय जर आपल्याला निश्चित करायचं असेल तर सवयी चांगल्या लावणं. त्यातली चांगली सवय जर असेल तर लवकर उठण्याची. आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो मॅडम, सगळ्यात चांगली सवय. जर तुम्हाला 2 तास जरी आधी उठायची सवय असेल, तुम्ही 6ला उठत असाल तर 4ला उठा, 5ला समजून. 7ला उठत असाल तर 5ला उठा. आयुष्यातले एका दिवसाचे हे 2 तास सकाळचे तुमचे जीवन बदलून टाकतात. कारण एका दिवसाचे 2 तास, एका महिन्याचे 60 तास, वर्षाचे किती तास तुमचे बॅलन्स असतं आयुष्य बघा तुम्ही. तेवढं आयुष्य आपण झोपेमध्ये वाया घालवतो. आपल्या ध्येयाला ते आयुष्य मागे खेचत असतं. मला सांगा, दिवसाचे 2 तास आपण लवकर उठलो तर वर्षाचे किती तास लवकर उठणार? आत्मध्येयाचा विषय. किती वर्षाचे किती तास लवकर उठणार आपण? किती दिवस म्हणजे? एका वर्षात फक्त सकाळी लवकर उठण्याचे किती दिवस आपले वाचतात? ध्वनी भ्रमण सगळ्यांकडे आहे ना? आहे ना? मग हिशोब करायला आहे ना जवळच. किती दिवस? किती? चालतंय, मी हिशोब नाही करत आहे. बोला तुम्ही फक्त. असा हा आयुष्याचा हिशोब मी सांगते. एका वर्षात जर आपले एवढे दिवस वाचत असतील तर आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये, आपण जगलेल्या आयुष्यामध्ये तर किती दिवस वाचतो? म्हणजे आपल्या आयुष्यातले 25 वर्ष आपण झोपेत घालवतो. आणि तेच खरे ध्येय दाखवण्यासाठी तो क्षण सकाळची, जे सकाळी उठतात आणि काहीतरी लवकर करतात. तुम्ही स्वतःसाठी वेळ देतात, तुम्ही स्वतः वाचनासाठी वेळ देतात, तुम्ही दिवसभराचा हिशोब तेव्हा करतात. मला आज काय करायचंय, मला कोणाची माफी मागायची, कोणासाठी काय काम करायचं, कोणत्या मार्गाने जायचंय, हे सगळं निश्चित केव्हा होतं? सकाळच्या त्या 2 तासामध्ये. म्हणून ते सकाळचे 2 तास तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय निश्चितेसाठी असतात. माझ्या समोर जर आत्मध्येय असेल तर मी सांगते की मला आज हे काम करायचंय आणि मी ते कशाही पद्धतीने संध्याकाळपर्यंत करणार. माझं काम अडतं तेव्हाच की जेव्हा माझं दुसऱ्यावर डिपेंड येतं तेव्हा. जोपर्यंत मला ते करता येतं तोपर्यंत मी ते काम करतात. जो माणूस झपाटलेला असतो त्याला ध्येय गाठता येतं. तुम्हाला झपाटलेले आयुष्य जगायचंय, मला काहीतरी करायचंय, मी करणारच आहे आणि मला करून दाखवायचंय. ही गोष्ट तेव्हा आताच्या तुमच्या भाषेमध्ये विजन मिशन, बरोबर की नाही? जीवनाचं विजन मिशन आहे. तुम्ही ठरवलंय का तुमचं विजन? तुम्ही ठरवलंय तुमचं मिशन? तुम्ही जर ठरवलं असेल तर निश्चितच पूर्ण होईल. कारण मी ठरवलेलं होतं म्हणून मी माझ्या विजन मिशन पर्यंत पोहोचले. आज मी काय करू शकते? आजचा उद्या, उद्याचा परवा आणि परवाचं तेव्हा. हे अशी सगळ्या गोष्टी असेल तर आठवड्याचं नियोजन होईल, 15वाड्याचं होईल, महिन्याचं होईल, 6 महिन्याचं आणि वर्षाचं आणि आयुष्याचं होईल. तुमचं आयुष्याचं जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर आत्मध्येय निश्चित करणं खूप गरजेचं आहे. कोणीतरी प्रश्न विचारत होतं मग. एक मुलगी म्हणून घरात सपोर्ट केला जात नाही. मला एक उद्योजका व्हायचं लहानपणापासून स्वप्न होतं, पण आई म्हणते की एक छोटासा जॉब करायचा आणि सेटल व्हायचं. घरात बिझनेस करायचे वडील. मी म्हटलं की मला पण करायचं आहे सेंट्रिक प्लायवूडचं, पण घरात तशी मान्यता नव्हती कारण की मार्केटमध्ये मुलींनी उतरलं ते घरच्यांना मान्य नव्हतं. म्हणून भावांना बिझनेस दिला. पण माझं एक स्वप्न आहे आता पुढे जाऊन उद्योजक व्हायचं, पण घरच्यांची मान्यताच नाही की मला ते केलं पाहिजे. कारण की बाहेर मुलींना वेगळ्या नजरेने बघितलं जातं जर मार्केटमध्ये उतरायचं म्हटलं तर.
सो भावांचंही म्हणणं असायचं की नाही करायचं, म्हणून मला माझ्या भावना तिथेच क्लोज करावं लागलं आणि MPSCकडे वळ म्हणून PSIचं टार्गेट धरावं लागलं आणि मी त्यात पास पण झाले, पण मला एक समाधान लागत नाही की मी ते करावं म्हणून. पण माझे स्वप्न एक उद्योजका होऊन समाजाप्रती असणारं प्रेम, मला एक विद्यार्थ्यांना काहीतरी देणं आहे. तुम्ही म्हणता तसंच मी फुटपाथवरच्या मुलांना जाऊन माझ्या जे हातात आहे मी ते पॉसिबल करायचे, मी जाऊन त्यांना शिकवायचे. पण एक समाधान लागत नसायचं, मी त्यांना शिकवायचे पण पुढं जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही माझी इच्छा आहे. पण खूप छान. खरं सांगू का, ही अडचणच आहे ना की उद्योजिका बनणार आहे, हां, पण बनवणारी उद्योजिका. उद्योजिका का बनवायचं त्याचा एक शेवटचा शब्द मला खूप आवडला की मला फुटपाथवर पडलेल्या मुलांसाठी काहीतरी करायचं. बरोबर, त्याच्यासाठी उद्योजिका बनायचं. हां मॅम, म्हणजे की ज्यांना आज शिक्षण भेटत नाही, एक शिक्षण काय ओके. असतं हेच माहिती नाही. आता तुम्ही ज्या मार्गाने जाताय त्या MPSC UPSCच्या मार्गाने जाताय, हो तुम्ही एखादी अधिकारी होणार. हो येस. होणार, तुमच्यामध्ये एक पॉवर येणार. हां येणार. तुम्हाला एक फुटपाथवरचे नाही 1000 फुटपाथवरचे मुलं दिसणार. हां त्या पॉवरने तुम्ही 1000 फुटपाथच्या मुलांना खाऊ घालणार आणि तुमचं उद्योजिकापेक्षा वेगवेगळे स्वप्न पूर्ण होणार. ही माझी एक काय म्हणतात तुम्हाला बेस्ट लक. ऑल द बेस्ट आहे. कारण तुम्ही उद्योजिका होऊन फक्त 2-4 मुलांना 5 मुलांना आपल्या गावापुरतं मर्यादित राहणार. पण खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही अधिकारी व्हाल ना, कारण जे मिळालंय ना त्याच्यात समाधान खूप गरजेचं असतं. कुटुंबातल्या आईवडिलांचं समाधानही खूप गरजेचं आहे. तुम्ही अधिकारी होणार याचा ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. कारण आज 3 वर्ष तुम्ही एका गावात राहून एका गावाच्या फुटपाथच्या मुलांना संगोपन करून त्यांचं आयुष्य बदलवणार. 3 वर्षानंतर दुसऱ्या गावाला जाणार, दुसऱ्या गावाच्या तिथे फुटपाथच्या मुलांचं आयुष्य बदलणार. अजून 3 वर्षानंतर दुसऱ्या गावाला जाणार आणि दुसऱ्या गावाच्या मुलांचं असं पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतभरच्या मुलांचं संगोपन आणि त्यांचं आयुष्य तुमच्या हातून बदलवलं जाईल. म्हणून तुम्ही ग्रेट एक मोठा अधिकारी होणार आणि होताय ते स्वप्न तुम्ही पूर्ण करा, अभ्यास करा. खूप चांगले विचार आहेत तुमचे. थँक्स मॅम. ताई, आता या मंचावरून या सगळ्या आजच्या टेक्नोसावी पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन करा की त्यांनी त्यांचं जीवन जे आहे तर खऱ्या अर्थाने जर सार्थक बनवायचं आहे तर स्वतः यशस्वी झाल्याशिवाय तर पर्याय नाही. म्हणजे मग शिक्षणाला तर पर्याय नाही, शिक्षण घेतलं पाहिजे. त्याचसोबत आरोग्यही जपलं पाहिजे आणि आरोग्य जपता जपता आपल्याला जर खरंच काही मिळवायचं आहे, समाजासाठी करायचं आहे तर सर्वव्यापी दृष्टिकोन, म्हणजे दृष्टी असून नाही तर दृष्टिकोन असला पाहिजे. जसं तुम्ही म्हणतात तर तुम्ही एक समृद्ध जीवन जगण्यासाठी ह्या आमच्या युवा पिढीला काय मार्गदर्शन करा? सगळ्यात खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही केला. खरं तर ते त्यांच्यामध्ये प्रोटेक्शन खूप आहे आणि खरं विद्यार्थी परिषदेचे तुम्ही सगळे जे आहेत तर तुम्ही चांगल्याच मार्गाने चांगल्याच दृष्टिकोनातून आहेत असं मला वाटतं. विद्यार्थी परिषदेविषयी मी 1-2च ओळी बोलून आणि पुढचं तुम्हाला सांगते. ह्या कुटुंबामध्ये सध्याची परिस्थिती कशी आहे की कुटुंबामध्ये कुटुंब कसं असावं किंवा कुटुंबातली व्यक्ती कशी सक्षम असावी हा विचार करणं लोकांसाठी खूप कठीण जातं. विद्यार्थी परिषदेमध्ये जी राष्ट्रभक्ती आता जी घोषणा जी कानावर आली ना तर एक व्यक्ती रक्त सळसळून आलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थी परिषदेचा इतिहास माहिती, लोकांनी काय बलिदान दिलेलं आहे, किती मोठ्या संख्येमध्ये राष्ट्रसेवा जपली. आत्ताच्या काळामध्ये कुटुंबाची सेवा लोकांना करणं कठीण जातं आणि ह्या विद्यार्थी परिषदेने राष्ट्रसेवा जोपासलेली आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही सगळेच्या सगळे समाजासाठी काहीतरी करू शकतात आणि करणारच आहेत. या माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आता यांनी जो आत्ता या मॅडमांनी त्या ताईंनी जो शब्द सांगितला प्रत्येकाच्या मनात आहे की मला मुली म्हणून मला बंधन आहे. यासाठी तुम्ही आई वडिलांना दोषी ठरवू नका. प्रत्येक जण सगळ्यात माझी तर तुम्हाला एक विनंती राहील, ब्लेम करणं सोडून द्या.
मग ते आपण काय म्हणतो त्यांना दोष देणं. आपण परिस्थितीवर जर आली तर प्रत्येकाला दोष देतं. मैत्रिणींनो, मी दोष देऊ शकली असते. मला माझ्या आईवडिलांनी योग्यच विलास केला असता तर माझ्यावर ही वेळ का आली असती. सगळ्याच गोष्टी असतात. व्यवस्थेला दोष देणं, शिक्षकांना दोष देणं, आता तर शाळेमध्ये यशी नाही म्हणून तिथे ॲडमिशन न घेणं, ही कारणं आहेत आपल्याला शिकायला. जीवन जगायला अनेक कारणं आहेत की मला हे करायचं होतं पण मी करू शकले नाही. तुम्हाला तुमच्या कारणाचं उत्तर पटलं का? त्याच्या अनेक आपल्याला मार्ग सापडतात की नाही ना, हा मार्ग नाही मिळाला ना, तर नाही मी हे करू शकते. मला वाटायचं, माझी एक मैत्रीण LLB करायला गेली, मला वाटायचं मी पण वकील झाली पाहिजे, पण माझी परिस्थिती मला नाही करता येत. माझी एक मैत्रीण डॉक्टर झाली, मलाही वाटायचं मी काहीतरी डॉक्टर झाली असती, काय मी कपडे शिवत असते, माझ्याच नशिबी असं काय. पण मला नाही वाटलं मैत्रिणींनो. मला तेव्हा असं वाटायचं की नाही करण्यापेक्षा मी काहीतरी करते आहे आणि मी याच्यातून काहीतरी करणार आहे. मी डॉक्टर पण होणार, मी वकील पण होणार, मी ह्या सगळ्या समाजाच्या वेदना पण समजून घेणार, सामाजिक काय म्हणतात त्याला समाजसेविकाही होणार, या सगळ्या गोष्टी होणार. का आपण एका गोष्टीवर अवलंबन नाही आहेत, आपण अनेक गोष्टी करू शकतो. पण करण्याची वृत्ती फक्त पाहिजे आणि ब्लेम करणं सोडून द्या. आई वडिलांना कधीच दोषी ठरवू नका, परिस्थितीला कधीच दोषी ठरवू नका, कुठल्या व्यवस्थेला दोषी ठरवू नका, कुठल्या गुरुला ठरवू नका, कुठल्या शाळा कॉलेजला ठरवू नका, लग्न झाल्यावर नवऱ्याला सुद्धा दोषी ठरवू नका. तुमची जर मनामध्ये इच्छा असेल मला काहीतरी करायचं होतं, मला वाटतंय ना मला डॉक्टर व्हायचं होतं, तर मला डॉक्टर कशासाठी व्हायचं होतं? रोग्यांची सेवा करायला ना. मी अनेक शिबिरे घेऊन, मी अनेक काही गोष्टी करून रोग्यांची सेवा करू शकते. त्यासाठी असं थोडीच मी डॉक्टर झालं पाहिजे. वाटतंय की नाही? आहे की नाही? समाधान मानलं तर सगळ्यात आहे. मला जर रोग्यांची सेवा करायला डॉक्टर व्हायचं होतं तर मी अनेक रोग्यांची सेवा, माझंच हॉस्पिटल सांभाळण्यापेक्षा मी अनेक रोग्यांची सेवा करू शकते, अनेक डॉक्टरांना एकत्र आणू. मला जर वकील व्हायचं असेल तर कशासाठी वकील व्हायचं असतं? गोरगरिबांना न्याय देण्यासाठी ना. मी अनेक गोरगरिबांना न्याय देण्याचं काम करेन, अनेक माझे वकील भगिनींना बंधूंना एकत्र आणेन, त्यांच्या जीवनाला न्याय देईन, या अर्थाने वकील होईल मी. वेगवेगळे स्वप्न मी पूर्ण करू शकते, फक्त माझी इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही इच्छाशक्तीला कुठला तरी ब्लेम करून देतात की मला हे व्हायचं होतं, माझी परिस्थिती आडवी आली, मी गरिबी होती म्हणून मला डॉक्टर नाही होता आलं. अरे तुम्ही माणूस व्हा, तुम्ही कुठल्या तरी क्षेत्रात जा, तुम्ही अनेक रोग्यांची सेवा कराल, अनेक गोष्टी तुमच्या हातून होतील. तुमच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या आडून बसल्या आहेत? कोणातरी लग्न होतं, कोणाच्या तरी, आता या मॅडमांचं सांगते मी तुम्हाला, त्यांची इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती, योग्य इच्छाशक्तीला योग्य ठिकाणी आले आणि योग्य ठिकाणी योग्य मार्ग मिळाला, कारण इच्छाशक्ती होती हे करण्याची. हे अशा गोष्टी जुळून येत असतात आणि हे जुळून येण्यासाठी आपल्याला ते मार्ग पत्करावे लागतात. यासाठी परिस्थिती कधीही आडवी येत नाही, फक्त वेळ असावा लागतो. तुम्ही जर अट्टाहास करत असाल की जी गोष्ट माझी आजच पाहिजे तर आज मिळणार नसते. चले निरंतर साधना, आपली ही प्रतिज्ञा आहे. तुम्ही साधना ही करत राहा आणि ही साधनाने नक्कीच तुमची साधना सफल होईल आणि एक दिवस तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार. नक्कीच ताई, खूप छान बोललात तुम्ही. मैत्रिणींनो, परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी आणि बदललेल्या मनस्थितीने खूप काही करता येतं. स्वप्न माणसाने नक्की बघावी. ताईंनी पण तसंच सांगितलं की ती पूर्ण करण्याचा एकच मार्ग नसतो, तर अनेक मार्ग असतात, अनेक अल्टरनेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, पर्याय असतात. तर ते पर्याय आपल्याला तेव्हाच दिसतील जेव्हा आपण परिस्थितीला दोष न देता मनस्थिती बदलून, जरा आपला दृष्टिकोन बदलून त्या प्रॉब्लेमकडे बघितलं, समस्येकडे बघितलं, तर मार्ग अनेक मिळतात. आणि त्याच्यासाठी ध्येय वेडं असावं लागतं, पॅशनेट असावं लागतं. तरच ज्या आज सर्वांना ज्ञात असलेल्या मीनाक्षीताई अनेक दिव्यांग भगिनींच्या त्या आधारवड बनलेल्या आहेत. स्वयंदीप नावाची संस्था ज्यांनी गरजू महिला आणि दिव्यांग भगिनींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्याची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि ती सर्वव्यापी सर्वसमावेशक अशी संस्था त्यांनी जी आज स्थापन केलेली आहे. आपल्यासमोर एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्या आज इथे आपल्याशी
त्यांचा जीवनपट त्यांनी त्यांचा आपल्यासमोर उलगडला आणि छान गप्पा पण मारल्या, मार्गदर्शन पण केलं. तर नक्कीच ताई, सगळ्या जणी इथून तुमच्या ह्या प्रेरणादायी प्रवासातनं नक्कीच प्रेरणा घेतील आणि स्वतःच्याही आयुष्य सुंदर जगण्याचा त्या प्रयत्न करतील आणि समाज उपयोगी जीवन जगण्याचा नक्कीच प्रयत्न करतील अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद ताई.